अँटी डिफेक्शन लॉ हा जास्त पॉवरफुल केला पाहिजे, कारण तो लोकशाहीला घातक आहे। त्याच्याऐवजी मोठमोठे वकील, त्यांच्या फिया मी तुम्हाला सांगत नाही, परंतु मोठमोठे वकील हे त्यातनं पळवाटा शोधण्याचं काम करत आहेत। ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आता एकच उदाहरण तुम्हाला देतो की 11 मेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की गव्हर्नरनी विश्वासदर्शक ठरावाकरता जी मीटिंग बोलवली कायदे मंडळाची ती चुकीची होती, अनकॉन्स्टिट्यूशनल होती। ती चीफ मिनिस्टरच्या सल्ल्यावरनंच म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सल्ल्यावरनंच बोलवावी लागते। स्पीकर चुकले, त्यांनी व्हीप चुकीचा नेमला हे सांगितलं। अशा अनेक चुका सांगितल्या आणि मग सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली हे जे निर्णय आहे हा स्पीकरनी द्यायचा असतो, तेव्हा आम्ही हा स्पीकरकडे सोपवतो। तो नार्वेकरांकडे आला। आता इथपर्यंत सगळं बरोबर आहे, हे मुद्दे मी पण सांगतोय गेले वर्षभर। त्यानंतरचे जे मुद्दे सुप्रीम कोर्टाचे ते मला न पटलेले मुद्दे आहेत। उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की रिझनेबल टाईममध्ये याचा निर्णय द्या। रिझनेबल टाईम याचा अर्थ राज्यघटनेप्रमाणे 3 महिने होतो आणि आता 8 महिने झाले याला, तेव्हा 3 महिन्यानंतर पुढे 5 महिने गेलेत आणि यांनी दिला नाही। आता याचा अर्थ काय होतो की आता सगळेच राजकारणात ते अत्यंत निर्मळ आहेत आणि अत्यंत इम्पार्शल आहेत असं जरी आपण धरलं तर मग हे इतका कार्यकाल लागला असेल तर मग ती अकार्यक्षमता दिसते। मग एकतर या स्पीकरवर प्रचंड दबाव आहे किंवा हे स्पीकर अकार्यक्षम आहे, यातला एक कुठला तरी निर्णय आपल्याला घ्यावा लागेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।